थोड्या दिवसात आपण DNA पण चालू करतोय बैलाचे. तेव्हापासून हा आला तसं सगळं चेंजेस झालं आमच्यात. तुम्ही 17 वर्षाचा डायरेक्ट बैल खरेदी केला, ह्याच्या मागचं कारण पहिल्यापासून एक आपला आयडल असल्यामुळे योगायोगानं नशिबानं म्हणायचं बैल आपल्या तिसरं दावं कायम त्याला वशिंडात असायचं. आपण इथं आल्यावरच त्याला मोकळे केले त्यात. आणि इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग आहे सिद्धापूर खाणीतल्या बैलांची. स्टँडर्ड ऑफ ब्रीड काय असावं म्हणतात, बैल कसा असावा, त्याचा चेहरा कसा असावा, शिंग कसा असावं, कानं कशी असावी, चौक कसा असावा, पाय कसा असावा, पायातलं बेऱ्यामधलं अंतर किती असावं, हे सगळं जर म्हटलं तर सगळं सर्व गुण संपन्न असणारं बैल. 20 वर्षाचा वळ आहे आणि सध्या ह्याचं म्हणजे अंगावरती आपल्याला कट्स वगैरे पण दिसत आहेत, स्ट्राइप्स वगैरे दिसत आहेत. तर ह्याला व्यायाम वगैरे कसं बघतात लोक याकडे जातीवंत ज्याला म्हणतात कोशामध्ये, त्याला ह्याच्यासारखं आता तोंड माझ्या तर बघण्यात म्हणजे याला आणल्यापासून आपण असं मला खरेदीचा विषय सोडलाय, सगळ्या घरातच द्यायला हा करून. तुम्ही सिमेंटचे स्ट्रॉ वगैरे पण काढलेत ना? सिमेंटचे स्ट्रॉ पण मित्रांनो, आपण खंडेराजुरीमध्ये, आणि खंडेराजुरीचा सोन्या सगळ्यांना माहितीच आहे, तर आपण ह्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो. दादा नमस्ते. नमस्कार. तुमचे पूर्ण आपल्याला परिचय सांगायचं जरा थोडक्यात. माझं नाव ॲडव्होकेट निशांत काकासाहेब मानगावे, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपल्याजवळ ही बैल आहे, ह्याच्याबद्दल जरा माहिती सांगाय की आपण. हा सिद्धापूर खाणीतला आत्ता सगळ्यात मेन बैल मानला तरी चालेल. डायरेक्ट थैल्या बैलाचा नातू, म्हणजे जो सिद्धापूर खाणीतला मेन बैल होता थैल्या, त्याचा हा नातू आहे. बिराजदारच्या बैलाच्या पोटचा हा, बिराजदाराच्या बैलाच्या पोटचा. आता ह्याचं वय काय आहे सध्या? आता सध्या 20 रनिंग चालू आहे बैलाचं. तुम्ही काय वयाचा असताना ह्याला खरेदी केलाय? आपण हा 17 वर्षाचा असताना बैल घेतला. कुठून वगैरे खरेदी केलाय काय? हा बालाजी कांबळे लवंगीमधून आपण बैल घेतलाय हा त्यांच्याकडून. आता तुमच्याकडे येऊन किती वर्ष झाली तरी? आपल्याकडे येऊन आता 3 वर्ष होतील बैलाला. तुमच्याकडे आल्यापासून त्यानं गाय किती काढल्यात? आपल्याकडे आल्यापासून एक साधारण 250 गाया झालीत बैलाला. सिलेक्टिव्ह गाया आपण बघूनच गाईवर बैल आपण कव्हर करतोय, कारण की वय पण भरपूर असल्यामुळं सिलेक्टिव्ह तेवढ्या जातीच्या, म्हणजे असं जेवढ्या क्वालिटी पैदास करतील त्या गायांच्यावरच फक्त बैल सोडतो. आता ह्याची वासरू म्हणजे तुमच्या घरी पण आहेत आता सध्याला बघायला. त्याचा रेट काय ठेवला आता? आता आपण सध्या त्याला नैसर्गिक रेतनासाठी 3,500 रुपये घेतो. आणि याचे तुम्ही सिमेंटचे स्ट्रॉ वगैरे पण काढलेत ना? सिमेंटचे स्ट्रॉ पण त्याच्या उपलब्ध आहेत बैलाच्या. आतापर्यंत म्हणजे आता इथं लोकललाच भेटतील का कुठं पण भेटतील आपल्याला? आपल्याकडेच भेटतील सिमेंटच्या. आता काय लोक म्हणजे दुसऱ्या चौथ्या वयात बैल आणतात जास्त दिवस टिकायसाठी, तुम्ही 17 वर्षाचा डायरेक्ट बैल खरेदी केला, ह्याच्या मागचं कारण काय मेन काय? बैल आता जात म्हणला तर जे आता जातीचं आहेत त्याला ही जात आता बघायला नाही आहे. आणि हा बैल पहिल्यापासून एक आपला आयडल असल्यामुळं बैल आपण जेव्हापासून बैल बघतोय तेव्हापासून या बैलाचं एक स्वप्न होतं आपल्या दारात बैल हा कधीतरी यावा. गेली 7-8 वर्ष मी या बैलाच्या मागं होतो, पण बैल काय आपल्या ह्याच्यात म्हणजे हे होत नव्हतं. 2दा मी गाय पण घेऊन गेलो कव्हर करायला तुझ्याकडे चनेगाव मध्ये असताना. पण काय योगायोगानं नशिबानं म्हणायचं बैल आपल्या ह्याच्यात आला. आता हे किती धावणे फिरून आला असेल तरी तुमच्या? तिसरी धाव नाही. तिसरी. ह्याला आता 17 वर्षाचा बैल तुम्ही आणला, तर ह्याला म्हणजे वैरण पाणी खुराकाचं म्हणजे स्पेशल असेल तर त्याच्यात काय काय असेल त्याच्यात? स्पेशल असं काही विशेष नाही त्याला, पण बऱ्यापैकी काय झालंय, त्याला आधीपासून एकटा होता तो, आणि तिसरं दावं कायम त्याला वशिंडात असायचं. आपण इथं आल्यावरच त्याला मोकळे केले त्यातून. बैल इथं आल्यापासून आपलं हे क्लायमेटला एकदम सूट झालाय आणि समाधान झालंय बैल आपल्यात आल्यापासून. आता खुराक वगैरे काय चालू आहे याला? सध्या त्याला काट्या असते, शेंगपेंड असते, मक्याचं भरडा असतो. आणि वैरण पाण्यामध्ये काय असते? वैरणमध्ये आपण त्याला लसूण घास घालतो, त्याला लसूण घास असते, कडबा असतो, मक्याची वैरण असते. आणि ह्याचा म्हणजे आता 20 वर्षाचा बैल आहे जवळजवळ, तर स्पर्म काउंट वगैरे वाढण्यासाठी असं स्पेशल काय टॉनिक वगैरे वरचं काय? त्याची मॉर्टॅलिटी एवढी आहे, स्पर्म काउंट पण त्याचा मी आल्याच स्पर्म काउंट पहिल्यांदा चेक केलेला, आणि नंतरचा जेव्हा स्पर्म काउंट त्याचा चेक केला तेव्हा आतोनात म्हणजे काय म्हणतो आपण, एकदम हेल्दी स्पर्म काउंट आणि एकदम ऍक्टिव्ह स्पर्म आहे त्याचे सगळे. म्हणजे टेस्टोस्टेरोन लेवल एकदम हाय. एकदम
हे काय सिद्धापूर खाणीत म्हणला ना तुम्ही, काय ते विचारायचं. त्यांचे स्पर्म काउंट वगैरे एकदम हेल्दी आहेत म्हणून ते जास्त ॲग्रेसिव्ह. नाही, सगळ्या बाबतीतच तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे सिद्धापूर खाणीतल्या ह्याला तुम्हाला बऱ्यापैकी लवकी हक्क दिसतो. कारण इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग आहे सिद्धापूर खाणीतल्या बैलांची की लवकर कुठल्याही आजाराला बळी पडणार नाहीत आणि सगळ्या गोष्टीत. ह्यांचं जेनेटिक्स प्युअर जेनेटिक्स आहे आपल्याला. एकदम म्हणजे जर समजा आपल्याला भविष्यात फक्त सिद्धापूर खाणीवरती जर जर हे करायचं झालं, ब्रीडिंग वगैरे करायचं झालं, लाईन ब्रीडिंग म्हणा किंवा आउट ब्रीडिंगमध्ये पण आपण करू शकतोय. तर सिद्धापूर खाणीकडे एक आपण म्हणजे प्युअर जेनेटिक्स म्हणून बघू शकतो का? बघू शकतो. माझा म्हणजे बाकीच्या पण लाईन सगळ्या चांगल्या आहेत, पण सिद्धापूर ही सगळ्यांच्या पेक्षा थोडी डिफरंट आहे असं मला वाटते. आणि इथून पुढे पण माझ्यात कधी दिसली तरी पण इथनं सिद्धापूर खाणच दिसणार तुम्हाला. तर तुमच्यापासून इथं सलगरे जवळ आहे आणि सलगरेत म्हणजे गरम रक्त जे वासरं किंवा रागीट वासरं बघायला भेटते. तरी पण तुम्ही म्हणजे हे म्हणजे सिद्धापूर खान जो चॉईस केली ह्याच्या मागचं म्हणजे कारण काय ते? शेवटी प्युरिटी कशाला म्हणतात, स्टँडर्ड ऑफ ब्रीड म्हणून ज्याला बघतात. ती जुनी आता जाणकार जे आपल्या खिलार क्षेत्रातली जी जाणकार लोक आहेत ती एक स्टँडर्ड ऑफ ब्रीड काय असावं म्हणतात. बैल कसा असावा, त्याचा चेहरा कसा असावा, शिंग कसा असावं, कानं कशी असावी, चौक कसा असावा, पाय कसा असावा, पायातलं बेऱ्यामधलं अंतर किती असावं, हे सगळं जर म्हटलं तर सर्व गुण संपन्न असणारा बैल सध्या तरी आमच्या हिशोबानं हाच आहे. तुमच्याकडं म्हणजे एकदम टॉप क्वालिटीचे घोडे वगैरे आहेत, गाई पण आहेत आणि तुमच्या इकडं डॉग्स पण आहेत. तर म्हणजे एकदम टॉप क्वालिटीचं म्हणजे ठेवून ठेवायचं तर एकदम टॉप क्वालिटीचं आपल्याला ठेवायचं. फक्त जे आपलं इंडियन आहे महत्वाचं म्हणजे आपलं जे देशी ब्रीड आहे त्याचं संवर्धन करण्याचं फक्त आपल्याकडनं काम चालू आहे. हे आपले सगळे देशी ब्रीड आहेत. हे आता माझ्याकडे डॉग म्हणला तरी पण पश्चिमी ब्रीड आहे. पिस्तुरी म्हणतो ती, जी आधी धनगर लोकांच्याकडे मिळत होती. आता ती मध्ये रेसच्या नादानं सगळे ते वगैरे सांभाळायला लागले त्यामुळे ती ब्रीड बंद होत आलं. आता आपल्याकडे माझ्या सगळ्यात जुन्या लाईनची सगळ्यात पश्चिमी आहेत माझ्याकडं. तसंच घोड्याचा शौक आधीपासून असल्यामुळे मारवाडी घोडे पण आहेत, आपण त्यांचं पण ब्रीडिंग करतोय चांगलं. आता म्हणजे 20 वर्षाचा वळ आहे आणि ह्याचं म्हणजे अंगावरती आपल्याला म्हणजे कट्स वगैरे पण दिसत आहेत, स्ट्राईप्स वगैरे दिसत आहेत. तर ह्याला व्यायाम वगैरे कसं तुम्ही देता ह्याला? व्यायाम त्याला कसं आहे, आपल्याला लागूनच इथं आपलं तलाव आहे. आमचा इथला हा तलाव आहे तो सांगली जिल्ह्यातला 2 नंबरचा तलाव आहे मोठा आणि आपल्याला लागूनच आहे ते सगळं. त्यामुळे त्याला पवनी असते, संध्याकाळी फिरवणं वगैरे असतं. त्याला रोज त्याला उकरायला देतो मातीत, त्याच्यासाठी बाहेर ढीग आणून टाकलाय मातीचा. रोज त्याला थोडं उकरायला देत असतो. ह्याच्या अगोदर तुमच्याकडे ओळ होते का हा पहिलाच ओळ? ह्याच्या आधी पण होते, पण आधी कसं आहे ह्याच्या आधी असं ह्याच्यात नव्हतो आम्ही, म्हणजे घरच्या बोलतो ब्रीडिंग करणं, शौका बोलतो करणं. पण जेव्हापासून हा आला तसं सगळं चेंजेस झालं आमच्यात. हा आल्यापासून सगळंच आमचं हेच बदललं. ब्रीडिंगमध्ये पण सगळं हे झालं आणि खिलारमध्ये ह्यानं चांगली ओळख निर्माण करून दिली. आता म्हणजे खिलारमध्ये किती वर्षापासून आहे तुम्ही म्हणजे बैला वगैरे सांभाळता? जवळजवळ मी 2011 पासून स्वतः खिल्लारमध्ये आहे. म्हणजे आधीपासून घरातली पिढी जात आमच्यात बैल होती, गाई होत्या, चालूच आहेत. आधीची खाण आमची चालूच आहे. पण 2011 पासून मी यात कार्यरत आहे खिल्लारमध्ये. हे जे वासरं वगैरे जर कोणाला पाहिजे असेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट थ्रू भेटू शकतील का? भेटू शकते. आपण बऱ्यापैकी थोडं अवेलेबल केले लोकांना, खरोखर डरते आहे ज्यांना पाहिजे आहे त्यांना. आणि थोड्या दिवसात आपण DNA पण चालू करतोय बैलाचं, की जेणेकरून फसवा फसवीचं कुठेही हे होणार नाही. म्हणजे खरोखर ह्या बैलाच्या नावावर बऱ्याच लोकांनी खूप वासरं विकलेत आजपर्यंत. कुठं तर आपलं ब्रीड हे पुढं जायला पाहिजे, त्यासाठी आपला कायम प्रयत्न राहील. ह्याला म्हणजे तुम्ही आणल्यापासून कुठं बाहेर वगैरे प्रदर्शनासाठी किंवा म्हणा किंवा यात्रांसाठी कोणीकडे नेला होता का? जायचा तो म्हणजे यात्रेला जायच्या मागचाच नाही आहे बैल थोडक्यात. कारण की एवढा गरम असल्यामुळं फक्त एकदा आपण ह्याला एकदा जाऊन आलो गडिंग्लजमध्ये बंटी कोरींच्या त्यांच्या आग्रहास्तव आपण एकदा बैल तिथे घेऊन गेलेलो. आणि आता मध्ये तुम्ही गेल्या महिन्यात म्हणजे नागजला बैल नेला होता, तर त्याच्या मागचं म्हणजे कारण काय होतं की ते बाप लेकाच्या शेवटीसाठी? म्हणजे स्वामी कुटुंबीय हे
खूप वर्ष ह्यात काम करते खिलार क्षेत्रामध्ये, त्यामुळं त्यांच्याकडं ह्याचाच बैल आहे आणि त्यांची ह्या बैलावर खूप श्रद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांचं खूप दिवस आज चाललेलं आहे की बाप लेकाचा फोटो काढायचा आहे, बाप लेकाचा फोटो काढायचा. आणि त्या दिवशी ते त्या निमित्तानं ते घडून आलं. त्या दिवशी पहिल्यांदाच बैल आम्ही तिथे घेऊन तिथं जाऊन त्यांच्यावर फोटो काढले बाप लेकाचे. ह्याच्या आता म्हणजे सध्याला जर बघायचं म्हटलं तर याचे वळू किती चालू आहेत रत्नासाठी जे तुमच्या माहितीतले आहेत ते सांगा. ओळ आहेत सध्या माझ्या माहितीतले 4-5 बैल तर आता सध्या चालू आहे तिथे या भागात बैलाची. ह्याची स्पेशालिटी काय म्हणजे ह्याचं म्हणजे आता हे बॉडी स्ट्रक्चर आहे म्हणा किंवा जर आपल्याला जर ह्याच्याकडून ब्रीड करायचे ते कशा लेवलचं ब्रीड भेटेल की प्रदर्शनाचं म्हणा शर्यतीचं म्हणा. सगळ्या गोष्टीत आता हे जे प्रदर्शनात पण सगळीकडे चालतात. आता माझ्या थोडक्यातच तुम्हाला आता माझ्या ती कालवड सुंदरी म्हणून आपली मगाशी आपण तुम्ही बघितलीच ही आता सध्या सगळीकडे प्रदर्शनात चालू आहे. आता हिच्यानंतर हिच्या मागं आता वासरं घरात झालेत ती पण आहेत आणि हे जे आता बैल बऱ्यापैकी तेरबंदी रेससाठी पण चालू आहेत, शर्यती क्षेत्रात पण चालू आहेत आणि प्रदर्शनात पण आता भरपूर वासरं आहेत. ह्याचं म्हणजे आपल्याला ना पुढच्या तोंडापासून ते मागं शेपूट गोंड्यापर्यंत बॉडी स्ट्रक्चर आणि स्पेशालिटी काय काय ती जरा म्हणजे सांगायचं म्हणजे एकदम डिटेलमध्ये समजावून सांगा की कसं आहे ते. आता नाकाची नळी जशी पाहिजे तशीच आहे त्याची एकदम. म्हणजे हे पण एक आयडियल फेस म्हणून बघतात लोक याकडे, जातीवंत ज्याला म्हणतात कोशामध्ये, त्याला ह्याच्यासारखं आता तोंड माझ्या तर बघण्यात म्हणजे असं मला वाटत नाही. म्हणजे मी आतापर्यंत वळू म्हणजे मुलाखती घ्यायसाठी फिरतो तर आहे ना ह्याच्या नाकाडी कशी आहे माहिती आहे का, कपाळाच्या आणि नागपुडीच्या बरोबर मध्ये अशी जास्त रोमन नोज पण नाही आणि पूर्ण चपटी पण नाही. म्हणूच शकत नाही रोमन नोज आहे, धड नाक पण आहे हा पण त्याला धड म्हणू पण शकत नाही. म्हणजे जिथल्या तिथं जेवढं पाहिजे तेवढंच आहे त्याला. एकदम कोरिओ चेहरा आहे त्याचा. जसं पाहिजे तसंच आहे. शिंगाचा आकार बघा, त्याचा शिंगा अजून बिघडलेला नाही आहेत बैलाची, काहीच केलेलं नाही शिंगाला. शिंगाचा शेप आहे तसा आहे, पायाची ठेवण बघा पायाची आहे तशी आहे. सगळी पाक शेपूट गोंड्यापासून असं चौक म्हणा, त्याचं शरीर म्हणा सगळं. आता एवढं वय झाले तरी पण बैलाचं वशिंड जरी बघितला कल्लेलं तुम्हाला दिसणार नाही, टाईटच दिसणार कायम. एक मिनिट थांबा बरं. ह्याचं कान वगैरे एकदम ह्याचे एकदम लहान आहेत. कान पाहिजे तसे आहेत, शिंग पाहिजे तसे आहेत, तोंडाचा जो शेप आहे तो पाहिजे तसा आहे, पोळी जशी पाहिजे तशीच आहे त्याला. पायाची ठेवण बघितला तर खाली बेऱ्यातला अंतर बघा, एवढं बैलाचं वर इमारत मोठी आहे तरी पण बेऱ्यातलं अंतर 2 बोटं जाईल एवढंच बेऱ्यातलं अंतर आहे खालचं. ते उंदर नक्कीच्या आणि ह्याच्या खाली अंतर असतं, त्याचा खूप मोठा रोल असतोय. परत हे आता वशिंड बैलाचं म्हणला तर वशिंड अजून ह्या वयात पण अजून एवढं टाईट आहे वशिंड त्याचं की कसं आहे, थोड्या दिवसानं बैलांचं म्हणजे थोड्या वर्षांनी वशिंड झुकायला चालू होते किंवा हलका असते. म्हणजे वशिंड कायम टाईटच आहे अजून बैलाचं सगळं. मागं आता शेपूट म्हणा, शेपूट गोंडा म्हणा, चौक म्हणा, बैलाचे मागचे पाय म्हणा, सगळं आयडियल जेवढं आहे तेवढं सगळं त्याचं जिथल्या तिथं आहे. बैलाचं एवढं वय झालं तरी पण बैलाला कांबळ वगैरे काय सुटले नाही किंवा पाय वगैरे बैलाचे एकदम घट्ट आहेत, काय सुद्धा हे नाही. ह्याचा आता एवढा ॲग्रेसिव्ह बैल आहे तर ह्याला म्हणजे नक्या वगैरे करायच्या झाल्या किंवा शिंग वगैरे करायची झाली तर कशी करतात हे तुम्ही? सगळं आता पाडूनच इंजेक्शन देऊन त्याला जरा हे करायला लागतं आणि मगच करायला लागतं. कारण बैल सहसा पडत नाही, बैल खूप तापट म्हणजे तापट असल्यामुळं पुढं त्या व्यसनीजवळ येऊ देत नाही बैल पुढं. आता ह्याला सगळे म्हणजे ब्रीडिंग लाईनमध्ये ह्याला सगळे रोल मॉडेल म्हणतात, पण तुम्ही जेव्हा खिल्लार क्षेत्रात आला तेव्हा तुमचा रोल मॉडेल कोण होतं की आम्हाला ह्याच्यात मार्गदर्शन केलं किंवा हे केलं? ह्याच्यापासूनच सगळं ह्याला बघूनच आमचं माझ्या आधीच मी आता माझ्याकडे जुनी पोस्टर होती ह्याची या बैलाची घरात, म्हणजे ह्याच्याशिवाय म्हणजे ह्याचंच सगळं. आता माझ्यात आता घरची ती एक आहे ती कागवाड सावकर म्हणून ह्याच्या पोटचा एक बैल होता कागवाडमध्ये, खूप फेमस बैल होता. एक्सपायर झाला तो कालांतर आणि ती त्याची कालवड आहे ती, म्हणजे ह्याची नातच आहे. ते ह्याच्याकडे बघून आम्ही 2दा 160 किलोमीटर होते आपल्याला चनेगाव, 2दा जाऊन आलो पण गाया आपल्या तिथं काय राहिल्या नाही. तेव्हापासून पण आपलं ह्याला आणायची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि आपण जेवढं आपल्याकडनं होते तेवढं त्याला सांभाळायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला म्हणजे आता जनावर खरेदी विक्री करण्यासाठी किंवा बैलांचं सिलेक्शन करण्यासाठी मार्गदर्शन कोण करत असते म्हणजे या खिल्लार क्षेत्रात? आमचे घरात आधीपासून असल्यामुळं चुलते थोडे असतात बरोबर,
आणि आहेत आपली दोस्त मंडळी खूप आहेत की असं जाताना वगैरे काय खरेदी करतात आणि ह्याला आणल्यापासून आपण काय खरेदीचा विषय सोडलाय, सगळं घरातच द्यायला हा करून. जे वासरं म्हणा हे म्हणा जे पाहिजेला आहे ते माझ्या घरातच सगळं व्हायलंय आता. आता ह्याला वॅक्सिनेशन वगैरे कोणतं कोणतं तुम्ही करता ह्याला का? सध्या नाही वॅक्सिन कुठलं ह्याला हे केलं, फक्त काय आपलं रेग्युलर डिवॉर्मिंग वगैरे असते ती वेळच्या वेळी करतोय. हं, हं. वॅक्सिनेशन वगैरे असं काय प्रॉपर असते काय नाही.